अगं शीला, आज पुन्हा घरात काहीतरी नवीन होणार वाटतंय. अहो समीक्षा आहे ना, काहीतरी करामत तर होणारच. आता गोंधळ होईल पण शेवटी सगळे हसणार. मग चला आजची धमाल सुरू करूया. स्वागत आहे एक घर तीन जण रोज नवी करामत मध्ये. समीक्षा, आज ही भाजी चिरून दे ग सगळी मला. आज मजा येणार वाटतं. समीक्षा, ही भाजी सगळी चिरून दे मला. हो आई, मी सगळी चिरणार. हे घे, पाट घे, सुरी घे, याच्यावर चिर. अरे हे पण चिर. कांदा पण. आता कांद्याला भाजी कशी होईल? बापरे, आता कांदा चिरायचा म्हणजे डोळे कामातून जाणार. आणि सुनबाई काय आहे? तुम्हीच मला कांदा दिलाय ना चिरायला, डोळ्यातून माझे पाणी येतं म्हणून मी हेल्मेट घातले, मग पाणी नाही येत. अरे आमच्या जमान्यात आम्ही दोन बालट्या पाणी आमच्या डोळ्यातून गळायचं. म्हणूनच तर मी हेल्मेट घातलंय. झालं ना, आता कांदाच आहे ना फक्त. हे पण आहे का? आता सुरुवात झाली. अरे देवा. झाला बाबा कांदा चिरून. हे काढू दे बाबा हेल्मेट. हा, आता हे टमाटर कसं कापू? अगं सुनबाई, हा लसूण बी बारीक कापून दे मला. मला फक्त कापून देणार, हे सोलून कोण देईन? मी सोलून बिलून देणार नाही, मी फक्त चिरून देणार. तुझा सासरा कुठे गेला? आत्ताच टमाटर आणून दिली, कुठे गेले मला माहिती नाही. हा, हे कसं कापू? उभं काप ना. आणि हे ते कापून टाक ना. असं. हा, असं. आणि असं उभं का? हा, तसं का? बस हे झालं का? नाही ना, आता त्याचे अजून भाग कर ना, चार दोन. हा, मी करते. हे सोलून आणायला सांगा. मी तो सोलणार सासरा नाही. कुठे गेला? मग तो सासरा दे ना सोडून. माझे नखं खराब होतात बाबा, मी सोलणार नाही, फक्त कापून देणार. काय करून राहिले तुम्ही? काय नाही, आता सुनबाईला ते टमाटर आणि कांदा घेऊन आलो. एक काम करा, हा लसूण सोलून द्या. का सुनबाईने सोडत? नाही, तुम्ही मग सोला, तुमच्यावर बारी येते. काय टेन्शन यायला नुसतं फुकट घराला नुसतं फुकट घरात आलो की हा हे करा ते करा नुसतं फुकट. हा काय झालं बाबा? अरे काय रसून मी सोडू का? हा तुम्हाला सोलायला दिलं का पाहिजे? आणि काय घरातले काम करू? मला सोलायला दिलं का? मी नाही सोडला, माझं फक्त कापायचं सांगेन. मग काप मला. हा आज मी सगळ्यांना कापणार. डोक्याला टेन्शन आहे नुसतं हे काय. मी नाही बाबा सोडणार. ज्याला सोडायला सांगितलं त्यांनी व्यवस्थित सोडा, नका घाण जाईल. हे बघ असं सोडला हे बघ मला बोलू नका. हे कापायचं सांगितलंय ना. काप नाही मला पण कापून टाक. डोक्याला टेन्शन नुसतं हे करा ते हे बघ, करा. आता कांदा पण झाला, भाजी पण झाली, टमाटर पण झालं, लसूण पण झाला. आता झालं ना सगळं. अगं, मिरच्या चिरल्या नाही तर तिखटपणा कसा काय येईल भाजीला? या मिरच्या पण चिरून देतो, तरच तिखट भाजी होईल ना, चांगली चव लागेल ना. सगळ्या बाजारातला भाजीपाला आजच चिरायचा आहे का मला? अख्ख्या बाजारातला रस्ता आणून द्यायचा मला मी सोडतो. हा हे करायचे. हा अख्ख्या बाजारातला भाजीपाला आजच चिरायचंय का मला?
अख्ख्या बाजारातून लसूण आणून माझ्या मस्त मार ना, अख्खा सोडून देऊ का? हा? नवीन लग्न झालं होतं ना माझं, तुला सांगते 15 माणसाचं भाजी कापायला 2 तास लागले होते मला. एकच वस्तू आणून द्यायचं नाही तुला ते सासरे. एक टमाटा आण, एक लिंबू आण, एक कांदा आण, लसूण आण, कोथिंबीर आण, मिरच्या आण, सगळं आणून देत होते. तर 2 तास लागले मला ती भाजी कापायला. बाबा आई 2 तास, तुम्ही 2 तास भाजी कापली 15 माणसांसाठी? 2 तास? मग काय करणार? हे 10 माणूस मला एकच वस्तू आणून देत आहे. घडीक एक मिरची आण, घडीक एक टमाटा आण, घडीक एक कांदा आण, घडीक सुना काय स्वयंपाक बाईची वाट पाहायची. तो स्वयंपाक कधी होईल ते पोरगे एक 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 कापून राहिले. 1 तास झालं कापलं नाही झालं. तिच्या पोटामध्ये कावळे वाढून राहिले. किती वाट बघू मी? हा? आपण घ्या. जे सगळं खाऊन टाकतात. धबधब्यात ना जे पोटात कावळे वळून राहिले का किती वाट बघू मी? अरे म्हणताय आता मी नाही टाकणार टमाटर, एवढं टाकलं भाजी. झाली भाजी बाबा चिरून. जमली बाबा मी. घ्या बाबा. चांगली आली आज भाजी. थँक्यू. मी कापली ना म्हणून. मस्त झाली. आजची भाजी मी नाही केली आणि तिला थँक्यू कसं काय म्हणून राहील तुम्ही? हा? भाजी मी नाही केली, मला सोडून दिली, तिला बोलले. आता मला काय माहित कोणी भाजी बनवली तर. कमाला वेळा जाऊ दे, आज मी 5 झाली. उद्या चपाती शिकायची. उद्या चपाती शिकायची बारी. आमचा सासू, सून आणि सासऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब. नमस्कार.